नमस्कार. मृणालिनी नानिवडेकर पब्लिक पुराणमध्ये आपलं स्वागत करते. बैल गेला आणि खोपा केला अशी ग्रामीण भागातली एक प्रसिद्ध म्हण. गेल्या कित्येक वर्षांपासून ही म्हण वारंवार वापरली जाते. आज या म्हणीची आठवण येते आहे ती उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या मराठवाड्याच्या किंबहुना जे खासदार निघून गेले आहेत त्यांच्या मतदारसंघातल्या दौऱ्यामुळे. खरोखरच ज्या खासदारांना मशालीवर जनतेनं निवडून दिलं होतं तिथे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांनीही कायम संपर्क ठेवला असता तर 1.5 वर्षातच निवडून आलेले खासदार निघून गेले असते का? जर तरला उत्तरं नसतात पुन्हा एका म्हणीची आठवण येऊ शकते आहे की जर आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हणता आलं असतं. ज्या आमदारांना आणि खासदारांना भरभरून जनतेने मतदान केलं, एका विचारधारेसाठी दिलं, ती मंडळी जर निघून जात असतील तर खरोखरच त्या मतदारसंघांचं चित्र नंतर काय राहील? उद्धव ठाकरे म्हणूनच जे गेले आहेत ते उशिरा का होईना पण स्वतःच्या मतदारसंघांवर हक्काच्या मतपेढीवर पुन्हा एकदा दावा सांगायला गेले आहेत का? आणि मुख्य म्हणजे आता बैल गेल्यानंतर नाही तर माझ्या मतदारांशी मी बोलतोय आणि हो, हा माझ्याच वडिलांना मानणारा एरिया आहे, माझ्याच वडिलांवर विश्वास असलेला भाग आहे, हे सांगण्याचं कौशल्य उद्धव ठाकरे दाखवणार आहेत का आणि जनता तसा प्रतिसाद देणार आहेत का? मागच्या आठवड्यातल्या जबरदस्त घडामोडींमुळे 6 खासदार उद्धव ठाकरेंकडून निघाले आणि ते अचानक एकनाथ शिंदे या शिवसेनेला बंडखोरी करून चॅलेंज देणाऱ्या नेत्याच्या मांडीवर जाऊन बसले. खरं तर उद्धव ठाकरेंना असं काही होणार याची कल्पना नक्कीच होती. सतत चर्चा सुरू होत्या, जे आपल्यापर्यंत येत होतं ते नक्कीच उद्धव ठाकरेंपर्यंत पोचलं होतंच. तरीही जर पैशाचीच आमिष दिली जात असतील तर उद्धव ठाकरे यांनी करायचं तरी काय असा प्रश्न उपस्थित होत होता. उद्धव ठाकरेही कदाचित हे काही होणार नाही, 9 मधले 6 खासदार फुटणार नाहीत या भावनेत असावे, पण ते कुठेही गेले नाहीत. तेच नाही, त्यांच्या प्रकृतीची काही कारणं आहेत, त्याबद्दल खरोखरच आपण सहानुभूती बाळगायला हवी आणि त्यांना उत्तम आयुष्याच्या शुभेच्छाही द्यायला हव्या. पण त्यांना जाणं शक्य नाही तर त्यांचा मुलगा जो मंत्रिमंडळात त्यांचा सहकारी होता, ज्याला मध्यमवर्गीय मतदारांमध्ये योग्य मान मिळतोय, ज्याच्याबद्दल आकर्षण आहे, असा आदित्य ठाकरे या मतदारसंघांमध्ये गेला नव्हता. आता दौरा सुरू झाला आहे. तो झंझावाती आहे आणि त्याची सुरुवात गेल्या शनिवारी ईशान्य मुंबईतून जिथे संजय दिना पाटील निघून गेले त्या लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबईमध्ये शिवसेनेची सत्ता आता महानगरपालिकेत राहिली नसली तरी 6 पैकी 3 खासदार त्यांचे निवडून आले होते. मुंबईमध्ये अजूनही मुख्य भूमीत मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी जनतेचं बळ आहे. ते ईशान्य मुंबईत गेले आणि संजय दिना पाटील यांच्या पक्षांतरावर त्यांनी आक्षेप घेतला तेव्हा प्रचंड गर्दी होती. या गर्दीची कारणं होती म्हणतात. संजय दिना पाटील यांचं संजय राऊत, त्यांचे आमदार भाऊ सुनील राऊत, एवढंच नाही तर मनोज जामसुदकर यांच्याशी फारसं पटायचं नाही. त्यामुळे ते गेले तर त्यांच्या या जाण्याच्या घटनेला विरोध करण्यासाठी या तिघांनीही आपली शक्ती पणाला लावली असं म्हणतात. आणि या तिघांनीही स्वतःची सगळी सामर्थ्य असलेली यंत्रणा वापरून तिथे यांच्या प्रवेशाला विरोध करणारी गर्दी जमा केली असंही सांगितलं जातं. जनता उत्स्फूर्तपणेही आली असेल. संजय दिना पाटील यांनी नंतर पत्रकारांवर वाटेल ते आरोप करत, मी 5 खून केले आहेत अशी भाषा वापरत स्वतःची जी लोकप्रियता होती नव्हती ती पण सध्या अगदी कमी केलेली आहे. पण ईशान्य मुंबईत म्हणजे शिवसेना जिथे जन्माला आली त्या मुंबईतल्या एकमेव पक्षांतर झालेल्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत आता उद्धव ठाकरे निघाले आहेत मराठवाड्यात, विदर्भात आणि शिर्डी या पश्चिम महाराष्ट्रातल्या मतदारसंघात. दिवस पण अगदी योग्य निवडला आहे. खरं तर सध्या जनता वीकेंडच्या मूडमध्ये आहे. हा वीकेंडचा मूड आजकाल गावागावात पण पोचतो.
शुक्रवार आहे आज, आपण रेकॉर्डिंग करतोय तेव्हा मोहरमची सुट्टी आहे. शनिवार रविवारी सुट्टीच असते आणि या 3 दिवसांमध्ये उद्धव ठाकरे कधी नव्हे ते 5 लोकसभा मतदारसंघ पिंजून काढणार आहेत. माझ्या चिन्हावर निवडून आला होतास आणि आता का गद्दारी केलीस हा प्रश्न विचारायला ते ठिकठिकाणी जाणार आहेत. यातलं पहिलं ठिकाण आहे यवतमाळ वाशिमचं. यवतमाळ वाशिममध्ये निवडून आलेले संजय देशमुख. खरं तर ही बऱ्याच संजयांचीच गोष्ट आहे. एकीकडे संजय राऊत, दुसरीकडे संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख. उद्धव ठाकरे सर्वप्रथम जाणार आहेत संजय देशमुख यांच्या यवतमाळ वाशिम मतदारसंघात. हा मतदारसंघ विदर्भातला आहे, जिथे शिवसेनेचं अगदी बाळासाहेब ठाकरे असतानाही कौतुक होत होतं, पण पक्षाकडे यंत्रणा नव्हती. या विदर्भातल्या वातावरणाला छेद देण्याचं काम सतत कुठे झालं असेल तर ते यवतमाळमध्ये. यवतमाळ हा विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेला काही भागाचा मतदारसंघ आहे. तिथे भावना गवळी, त्यांचे वडील पुंडलिकराव गवळी सातत्यानं निवडून आले, धनुष्य बाणावर निवडून आले. भावना गवळी यांनी पक्ष बदलल्यानंतर तिथे गेल्या वेळेला बाहेरचे काही काळ काँग्रेसमध्ये असलेले संजय देशमुख जेव्हा उमेदवार झाले तेव्हाही ते अत्यंत उत्तम मतं घेत निवडून आले. आता उद्धव ठाकरे जाऊन या मतदारसंघात यांनी माझ्याशी दगाफटका केला असं सांगणार आहेत. लोकांना ते खरंच पटणार आहे का प्रश्न आहे. पुढचे उद्धव ठाकरे यांचे मतदारसंघ आहेत मराठवाड्यातले. मराठवाडा हा खास शिवसेनेला मानणारा भाग. मुंबईत जन्माला आलेली शिवसेना, कोकण हा मुंबईचाच भूभाग असल्यामुळे तिथे तर वाढलीच, पण त्या पाठोपाठ ती वाढली मराठवाड्यामध्ये. मराठवाडा हा पूर्णपणे धार्मिक ध्रुवीकरणाच्या आधारावर मतदान करणारा भाग होता. मराठवाड्याच्या निवडणुकांचं वर्णन करताना आजही खान विरुद्ध बाण अशी टर्मिनॉलॉजी वापरली जाते. बाण म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा धनुष्यबाण आणि खान म्हणजे अल्पसंख्याकांना लांबूल चालन करणाऱ्या काँग्रेसचा प्रतिनिधी असलेला एक अल्पसंख्याक चेहरा. खान विरुद्ध बाण या लढाईत कायम 2000 नंतर, खरं तर 95 पासूनच शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा गट विजय मिळवत गेला, यशस्वी होत गेला आणि त्यांचीच मोठी संख्या या भागामध्ये निवडून येत गेली. आमदारकीचे निर्णय वेगळे लागले असतील, पण खासदारकीत या मतदारसंघांनी शिवसेनेला कधीही अवेरलं नाही. आता संजय राऊत जेव्हा वातावरण निर्मिती करतायत आणि संजय राऊतांच्या सगळ्या आवाहनाला विदर्भातला हा मतदारसंघ प्रतिसाद देतोय का ते बघावं लागणार आहे. उद्धव ठाकरे तिथे गेलेले आहेत. त्यांनी ठिकठिकाणी मेळावे आयोजित करून कधी नव्हे ते वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर मध्ये एक दिवस कालच एका मोठ्या माणसांनी सांगितलं की जे काय मतविभाजन झालं होतं त्याचा आदर न करता खासदार पळून गेले याचं दुःख मला तर असं वाटतं की उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा तुम्हा लोकांना जास्त आहे का. तुम्हा लोकांना म्हणजे लोकशाही संस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, केवळ पत्रकारांना असं त्यांना म्हणायचं नसावं. पण उद्धव ठाकरेही कुठेतरी दुखावले आहेत हे दिसत असल्यामुळे ते त्या मतदारसंघांना पिंजून काढण्यासाठी निघाले आहेत. पाठोपाठ ते मराठवाड्यात जेव्हा प्रवेश करतील तेव्हा मराठवाड्यातल्या ज्या 3 मतदारसंघांमधील खासदार पळून गेलेले आहेत तिथे कायम शिवसेनेलाच प्रतिसाद मिळत होता हे लक्षात घ्यावं लागेल. पहिला मतदारसंघ परभणी, दुसरा धाराशिव आणि तिसरा हिंगोली. परभणीमध्ये वातावरण कोणतंही असलं तरी ISIमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती झाली लोकांची असं मानलं जायचं. तिथला हिंदुत्ववादी तरुण, तिथला हिंदुत्ववादी विचाराचा पाईक शिवसेनेकडे अत्यंत आदराने पाहायचा. शिवसेना प्रमुखांच्या मुलांनी काँग्रेसशी युती केली, हातमिळवणी केली तरी परभणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंबरोबर कायम राहिलं. तिथे निवडून आलेले बंडू जाधव, संजय जाधव हे शिवसेनेचे एक महत्त्वाचे कार्यकर्ते मानले जायचे. राजेश विटकर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना कुठेतरी वेगळी भूमिका घेऊन तिकीट मिळवायचा प्रयत्न करतात की काय असं वाटत होतं, तेव्हा पण शिवसेना अत्यंत ताकदीनं तिथे उभी झाली आणि बंडू जाधव तिथे निवडून आले. या बंडू जाधवांना निधी मिळत नव्हता म्हणून ते सर्वप्रथम नाराज झाले असं म्हणतात.
आणि बंडाची सुरुवातही त्यांच्या नाराजींनी झाली असंही म्हटलं जातं. आता या बंडू जाधवांच्या निर्णयाला उद्धव ठाकरे कसा विरोध करणार ते बघायची वेळ आहे. त्यानंतर लगेचच शेजारचा जो मतदारसंघ आहे तो आहे हिंगोली. हिंगोलीमध्ये अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असताना त्यांच्या पुण्याईमुळं एकदा राजीव सातव थोडक्यात खासदार म्हणून निवडून आले खरे, पण हा भाग पण कायम शिवसेनेला मतदान करणार आहे. ही शिवसेना हिंदुत्वावर विचार असलेली, निष्ठा असलेली शिवसेना होती. त्यात बदल झाला तरीही या मतदारसंघानं उद्धव ठाकरे यांनाच कौल दिला. शेजारच्या धाराशिव मतदारसंघाची गोष्ट तर हिंदी सिनेमातल्या ठाकूर लोकांच्या संघर्षाला लाजवणारी आहे. खरं तर ओमराजे निंबाळकर हे कधीही पक्ष बदलणार नाहीत, कारण राणा जगजित सिंग ज्या पक्षात आहेत त्या बाजूला जाणं त्यांना शक्य नाही असं मानलं जायचं आणि त्यामुळेच महाराष्ट्रात पक्षांतराला आवश्यक असलेला 6 खासदारांचा आकडा शिंदे यांच्या गटाला गाठता येणार नाही असंही मानणारा एक मोठा वर्ग होता. ओमराजे यांचे वडील पवनराजे यांची राणा जगजित सिंग याचे वडील आणि महाराष्ट्राच्या राजकारणातलं एकेकाळचं फार मोठं प्रस्थ डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी सुपारी देऊन हत्या केली असं म्हणतात. त्या न्यायालयात प्रलंबित असलेल्या निकालामुळे गेले काही दिवस ओमराजे नाराज होते असंही म्हटलं जायचं. ओमराजे यांना विरोध करण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे हे हक्काचं, त्यांना आवश्यक असलेलं व्यासपीठ होतं. विरोध कोणाला करायचा तर अर्थातच पद्मसिंह पाटील यांच्या राजकारणाला. तानाजी सावंत हे तिथे शिंदेंबरोबर गेलेले एकेकाळचे उद्धव ठाकरे यांचे निष्ठावान, हे देखील ओमराजे यांच्या परिचयाचे नाहीत, त्यांचं त्यांच्याशी वाद आहेत. तसंही असताना ओमराजे गेल्यानंतर जेव्हा ते म्हणाले की प्रचारासाठी लोक यायचे नाहीत, मी उद्धव ठाकरेंबद्दल बोलणार नाही, पण आम्हाला कोणत्याही प्रकारची आश्वासनं मिळायची नाहीत, निधी मिळायचा नाही, त्यावेळेला उद्धव ठाकरे आक्रमक होऊन बोललेले आहेत की मी जर भेटायचो नाही तर कोणाच्या चेहऱ्यावर निवडून आलास. उद्धव ठाकरे या प्रदेशात जाणार आहेत आणि त्यांना खरोखरच तिथे काय प्रतिसाद मिळतो त्याकडे बघावं लागणार आहे. त्यानंतर शेवटचा त्यांचा मतदारसंघ असणार आहे दौऱ्याचा शिर्डी. भाऊसाहेब वागचौरे हे देखील संजय देशमुखांप्रमाणेच पक्षांतर करत करत सध्या शिवसेनेमध्ये होते आणि ते उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने निवडून पण आले होते. शिर्डीचं वातावरण वेगळं आहे, पण तिथेही उद्धव ठाकरे नेमकं काय करतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. गेल्या वेळेला शिंदेंना जी मतं मिळाली होती त्या मतांपेक्षा उद्धव ठाकरे यांना जास्त मतं या मतदारसंघांमध्ये मिळाली, कारण काँग्रेसनी आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनीही त्यांना आधार दिला होता. महाविकास आघाडीला मिळालेली ती मतं होती. आता कुठेतरी हिंदुत्वाचा मुद्दा सोडल्यावर हा हिंदुत्व धार्जिणा भाग उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जो उभा राहिला तो ठाकरे घराण्यावरच्या प्रेमामुळे की अजून कशामुळे याची पण कसोटी लागणार आहे. उद्धव ठाकरे रस्त्यावरच्या लढाईत कित्येक दिवसांनी उतरलेले आहेत. मालवणमध्ये जेव्हा नारायण राणे यांनी काही वर्षांपूर्वी बंड केलं होतं तेव्हाही उद्धव ठाकरे यांनी रस्त्यावर उतरून त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. त्याच वेळेला आपल्यात पक्षनेतृत्व करण्याची चुणूक असल्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानंतर पुलातनं बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. उद्धव ठाकरे वैचारिक भूमिका बदलून महाविकास आघाडीत काँग्रेसबरोबर देखील गेलेले आहेत. सावरकरांना विरोध करणाऱ्या पक्षाच्या बरोबर त्यांनी टाळी देखील दिलेली आहे. आता ह्या सर्व पार्श्वभूमीवर खासदार सोडून गेले तरी मतदार माझ्याबरोबर आहेत हे दाखवून देण्याचं शिवधनुष्य उद्धव ठाकरे यांना उचलावं लागतं आहे. उद्धव ठाकरे यांना नेमका पक्ष वाचवायचा आहे का असा प्रश्न विचारला जायचा. पूर्वी शिवसेनेनी नेमलेले त्या ठिकाणचे काही जे संपर्क प्रमुख असायचे ते त्या भागाची सुभेदारी करून बाळासाहेबांना तेथे काय चालू आहे याचे रिपोर्ट्स द्यायचे, त्यानुसार रचना व्हायची. मुंबईचे लोक येऊन आम्हाला शिकवतात असंही म्हटलं जायचं. पण तरीही या सर्व मराठवाड्यातल्या मतदारसंघांनी कायम बाळासाहेबांना, बाळासाहेबांच्या मुलाला आपलं म्हटलं आहे. आता तिथले त्यांचे प्रतिनिधी पळून गेल्यानंतर उद्धव ठाकरे नेमकं काय करू शकणार आहेत. या भागातले खासदार जरी सातत्याने शिवसेनेचे निवडून यायचे तरी विधानसभा मतदारसंघांचे निकाल वेगवेगळे असायचे.
तिथे खरं तर एक संयुक्त प्रकारचे आमदार निवडले जायचे. एका मतदारसंघात काँग्रेस, एका मतदारसंघात राष्ट्रवादी, एका ठिकाणी भारतीय जनता पक्ष, एका ठिकाणी अगदीच कुठेतरी एक वेगळा पक्ष जो रत्नाकर गुट्टे यांच्या रूपाने समोर यायचा, अशाही पद्धतीचे निकाल लागायचे. पण लोकसभेत पाठवताना मात्र शिवसेनेलाच निवडून दिलं जायचं. आता खरंच तसं चित्र राहणार आहे का? आणि उद्धव ठाकरे या दोगलेपणाला, खासदारांनी निघून जाण्याला किती विरोध करू शकणार आहेत, याचा निर्णय येत्या 2-3 दिवसात तेथील जनता कशी वागते यावरून कळणार आहे. जनतेला खासदारांनी केलेलं पलायन, पक्षांतर आवडलेलं नाही हे समाज माध्यमांवर दिसतंय. पण या असंतोषाला रस्त्यावर आणण्याची शक्ती अजूनही या भागातल्या शिवसेना उभाठाकडे आहे का हे कळेल. ईशान्य मुंबईत ते दिसलं. ईशान्य मुंबईत विरोध करायला लोक रस्त्यावर आले, उद्धव ठाकरे यांच्या सभेला गर्दी करत आले. याही भागांमध्ये असंच जर चित्र दिसेल तर उद्धव ठाकरे संपलेले नाहीत. आदित्य ठाकरे यांनी जर पुढच्या काळात मेहनत घेतली, स्वतःच्या सहकाऱ्यांना या भागात फिरायला लावलं, या भागातल्या जनतेची नाडी समजून घेतली, विरोधाचे मुद्दे धारदार केले, तर शिवसेनेला अजूनही भविष्य असेल हे दिसेल. खरंच तसं होईल का? आणि जनता कोणाबरोबर आहे याचा परिचय येत्या 2 ते 3 दिवसातल्या सभा देणार आहेत. निवडून आल्यानंतर पक्ष बदलणं हे योग्य आहे का? राईट टू रिकॉल प्रत्यक्षात आला पाहिजे आहे का? 10 शेड्यूलनी जे पक्षांतर बंदीचं एक स्वरूप पुढे आणलं ते पुरेसं आहे का? असे अनेक प्रश्न अकॅडमिक चर्चेत असतानाच आता उद्धव ठाकरे जिथे पलायन झालं आहे तिथे गेलेले आहेत. जनता त्यांच्याबरोबर असेल का? तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला इंस्टाग्रामवर, फेसबुकवर जरूर कळवा. पब्लिकचं हे पुराण आहे. आपल्याला काय वाटतंय? या मतांचं स्वागत आहे. नमस्कार.